मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 25. इस रात की कभी ना हो सुबह. अस्वस्थपणे केसातून हात फिरवतच रूम बाहेर पडला. आई एम श्योर दोनों सो रही होगी. गॉड प्लीज कुछ देर और मेघा का साथ मिले. अभी तक तो मैंने मेहंदी ठीक से देखी भी नहीं. उनके साथ रात में ये प्यार भरी बातें आज तक सिर्फ फोन पर ही होती थी, बट आज पहली बार वो मेरे पास है. मेरी मेघा. काश इस रात की सुबह ही ना हो. हळूच दार उघडलं त्याने. पावलांचा आवाजही न करता आत आला. साईड टेबलवरील मोठा नाईट लॅम्प बंद होता. छोटासा लाईट ऑन, पेंग्विन आकाराचा, मेघा आणि जियाने निवडलेला. डेकॉर शोरूम मधून, सेम दोघींसारखा, स्वीट अँड क्यूट. आर्या निवांत पालथी झोपलेली आणि जियाचा तिच्या पाठीवर हात, तरीही गाढ. पांघरूण थोडंसं विस्कटलेलं. हळूच सारखं केलं. स्लीप वेल माय प्रिन्सेसेस. मला मम्मा सोबत लिटिल मोर टाइम हवा आहे. स्वतःशीच हसत दबक्या पावलांनीच रूम बाहेर पडला. पास बैठने से प्यार बढ़ता है. बदमाश मेहराजी. स्वतःच्या मनातल्या गोष्टी मम्मीजींच्या नावावर. नुसतं छळा आम्हाला. जा नाही बसायचं तुमच्या पास. उठलीच झोपाळ्यावरून. उजवीकडच्या कोपऱ्यातील बैठक गाठली. असंही पाय ठसठसत होते. उशीला पाठ टेकवून पाय सरळ केले. बरे वाटले. तिने खास बनवून घेतलेली बैठक. उजवीकडच्या काचेवर वेताचा पडदा लावलेला आणि डावीकडच्या काचेवर बेडरूमच्या आतील जाड कर्टन होताच. लाकडी 1 फूट उंच चौकटीवर मौसूद गादी, 1-2 लोड, काही उषा, बस. कधीतरी दुपारी तिथे निवांत पुस्तक वाचत पहुडावं. संध्याकाळी गप्पा करत चहा, नाहीतर रात्री गाणी ऐकत बसावं. दोघांचा हक्काचा कोझी कोपरा. उठून बाल्कनीतील सर्व लाईट्स बंद केल्या. फक्त एकच छोटासा दिवा जळत होता. बैठकीवर निवांत बसलेली, पण मनात चलबिचल. मुली उठणार नाहीत ना? मीच जायला हवं होतं का? झाली की भेट आमची. गप्पाही झाल्याच ना? रूम पाहिली. हे अनोखं सरप्राईजही मिळालं. आता अजून काय? हो, पण मेहंदी पाहायची राहिली आहे ना. आत्तापर्यंत माझ्याच आनंदासाठी सगळं केलं त्यांनी. थांबूया थोडा वेळ. तसं पाहिलं तर राजीव, तुमच्याशी कितीही गप्पा केल्या तरी मन भरत नाहीच. मी बोलत राहावं आणि तुम्ही ऐकत राहावं. देवा प्लीज मुलींना रात्रभर छान झोपू दे. माहित नाही अजून किती वेळ इथे थांबायचंय. हा म्हणजे राजीव म्हणतील तेवढं थांबेन. त्यांचं मन कसं मोडणार ना पहाटेपर्यंत. डोळे मिटलेले पण गोड हसू गालावर. बेडरूमचं दार लोटताना त्याने मोठे लाईट्स बंद केले. समोर पाहिलं. बाल्कनीचं दार उघडं, पण अंधार. व्हेअर इज शी? बेडवरही नाही. बाल्कनीत डोकावला अन हुश. बैठकीवर उशीला टेकून डोळे मिटून बसलेली ती. माय तितली फिर से सो गई. आज आपको बहुत ही नींद आ रही है. मैंने बहुत परेशान किया ना, बट क्या करूं, ये दिल है कि मानता नहीं. और आप ये नींद में मुस्कुरा क्यों रही है? मेरा ख्वाब. मेघा. भुरळ घालणारी हाक कानाशी अन ती खडबडून जागी. मुली उठल्या? डोळे विस्फारूनच विचारलं. हो, दोघींना सांगितलं मी आणि मम्मा गप्पा करतो, तुम्ही झोपा. लोड उशाशी घेत मस्त पहुडला बैठकीवर. अन ही ताडकन उभी. अहो काही काय असं सांगितलं? वेड लागले का तुम्हाला? कपाळावर हात मारला, पण पुन्हा डोळे बारीक करत पाहिलंच त्याच्याकडे. त्याची थट्टा करण्याची सवय हळूहळू परिचयाची झाली होती. दोघी झोपल्या आहेत ना? बैठकीवर हळूच बसत विचारलं आणि त्याचं ओठ घट्ट करत हसणं. दुष्ट, सारखी थट्टा. बघावं तेव्हा मस्करी. इथे एक दिवस हृदय बंद पडेल माझं.
तिची बडबड अन हातावर फटकेही. हर एक फटक्यासोबत बांगड्यांची किणकिण. त्या नाजूक हातांच्या फटक्याचं काही विशेष नाही, तो रमलेला ती किणकिण ऐकण्यात. प्लीज रिमेंबर द कंडिशन. फटक्यांचा एंड स्वीट असायला हवा. एक फटका चुकवतच त्याचं हसणं. हात मागे घेतच झटकला. त्याला लागलं की नाही माहीत नाही, पण हिच्याच हाताला मुंग्या. स्वीट एंड का? आज लग्नात जेवढं गोड तुम्ही खाल्लं आहे ना, उद्या सकाळी ब्रेकफास्टला तुम्हाला मी कारल्याचा ज्यूस देणार आहे. ठणकावून सांगतच स्वतःचा हात चोळत होती. मेघा, व्हॉट इज दिस? उद्या फर्स्ट टाइम तुम्ही ॲज माय वाईफ माझ्यासाठी काहीतरी कुक करणार. मला वाटलं स्वीट डिश असेल अँड तुम्ही कारल्याचा ज्यूस बनवणार. डू यू रिमेंबर तुम्ही फर्स्ट टाइम इथे आला होता तेव्हा काय बनवलेलं? चिकन, तिने आठवून सांगितलं. नो, काढा, कडवा काढा. आपकी वजह से मुझे पीना पडा. या क्षणीही त्याचा चेहरा आकसलेला काढ्याच्या आठवणीने, अन ती खळखळून हसत होती. तो ते हसू डोळ्यात साठवत होता. लग्नविधीत हलकच हसणारी, नातेवाईकांशी बोलतानाही मोजकच हसू, पाठवणीला तर हमसून हमसून रडणारी, संध्याकाळपासून सासरच्या मंडळीत वावरताना अगदीच शांत झालेली, आत्ता पहिल्यांदा मनमोकळं हसत होती. दिवसभर हरवलेली हसरी मेघा या क्षणी गवसली होती. राजीव, असे एकटक पाहू नका ना. लग्नात पाहून समाधान झालं नाही का? मी तर अशीच झोपेतून उठून आले आहे तुम्हाला भेटायला. काही खास तयारी केलेली नाही. तरीही काय एवढं चेहऱ्याचं निरीक्षण? पुरे ना आता. उशीला पोटाशी कवटाळूनच बसली. हसू थांबलं. शांत झाली. ते मघाशी दीदींचं नाव घेऊन का चिडलात? तिचा प्रश्न, अन हा तंद्रीतून बाहेर. नथिंग, असंच. लोडवर डोकं ठेवून पहुडलेला. उठून बसला नीट. दीदी तुम्हालाही चिडवत होत्या का? हळूच अंदाज घेतच तिचा प्रश्न, अन त्याचे डोळे बंद करत हलकेसे हसणे. तुम्ही जियाजवळ झोपलात ना, दॅट्स वाय. म्हणजे दीदी जियाच्या रूममध्ये आलेल्या का आम्ही झोपलेलो तेव्हा? घाबरून उशी पोटाशी घट्ट कवटाळली. रिधिमा नाही, मी. त्याचं शांत स्वरात सांगणं, पण हिच्या हृदयाचा ठोका चुकलाच. कावरी बावरी नजर हातातील उशीवर. राजीव वाट बघून रूममध्ये आलेले आणि मी झोपलेले. नीट झोपलेले का? माझी साडी? एकतर साडीत झोपायची सवय नाही. पांघरूणही नव्हते घेतले मी. गप्पा करत बसलेलो मी आणि जिया. पण मी उठले तेव्हा अंगावर पांघरूण होतं. हो, ते राजीवनी पांघरलं का? इश, काय हे? मला समजलंच नाही. ते किती आतुरतेने वाट पाहत होते आणि मी झोपाळू. थोडं आधी भेटायला आले असते तर जास्त बोलता आलं असतं ना. समोरच्या काचेतून खाली पाहिलं. बागेतील झोपाळाही दिसत होता इथून. मम्मीजी मला म्हणाल्या होत्या, पापाजींनीही तो झोपाळा मम्मीजींची हौस पूर्ण करण्यासाठीच आणला आहे. 8 वर्षांपूर्वी मम्मीजींच्या वाढदिवशी पापाजींनी दिलेलं सरप्राईज. कसले गोड आहेत दोघे, एकमेकांच्या आकंठ प्रेमात. मम्मीजी पापाजींनाही रोज रात्री तिथे बसून गप्पा करायची सवय आहे ना. झोपाळ्याकडे पाहतच ती बोलत होती. तोही उठून जवळ बसला. काचेतून खाली पाहत हळूच कानात कुजबुज. येस, दॅट्स वाय डॅड जास्त खुश होते माझ्या सेपरेट स्विंगच्या डिसिजनवर. का? तिचा भोळा भाबडा चेहरा, त्याच्या उंचावलेल्या भुवया. मेघा, अब ये भी मैं ही समझाऊं. ऑफिस के काम में होशियार मेरी बीवी, प्यार के मामले में बुद्धू ही है. मे बी त्या दोघांना आपला डिस्टर्बन्स नको असेल. त्याच्या मिश्किल हसत बोलण्यावर हिनेच नजर झुकवली. इश, काहीही बोलता. ऑफकोर्स दे ऑल्सो नीड प्रिव्हसी. दोघांचा स्पेशल टाईम, त्यात रॉंग काय आहे? त्याचं स्पष्ट बोलणं आणि तिचं हुंकारातूनच उत्तर. हो, खरंच आहे. खास दोघांचा असा वेळ हवाच ना. दिवसाची सांगता, रात्रीच्या नीरव शांततेत दोघांच्या गप्पा, किंवा मग फक्त बसून राहायचं सोबत, हातात हात घेऊन, काहीच न बोलत,
फक्त अनुभवायचा सहवास आम्हाला दोघांना जमेल ना? राजीव, तुम्ही झोपाळा तर घेतला हौशीने, पण आता रोज वेळ कसा मॅनेज करायचा हे कोडं सोडवायचंय. पण मम्मीजी पापाजींची जोडी ना एकदम आयडियल कपल आहेत. 40 वर्षांची प्रेम कहाणी. इट्स ब्युटिफुल. दोघांना डोळ्यांसमोर आणत गोड हसली. येस, जस्ट लाईक अस. त्यांचंही युनिक लव्ह मॅरेज आहे. आपलं लव्ह मॅरेज नाहीये हां. बैठकीच्या सादरीवर बोट फिरवतच बोलत होती, त्याच्याकडे पाहायचं टाळत, डोळ्यातले भाव त्याच्यापासून लपवत. व्हॉट? आपलं लव्ह मॅरेज नाही? देन व्हॉट इज इट? त्या व्हॉटमध्ये ओतप्रोत भरलेला त्रासिकपणा. सरळ बसलेला तो तिच्या दिशेने वळून बसला, डोळे तिच्यावर रोखलेले. आय थॉट वी लव इच अदर. ये क्या नया एंगल है? अरेंज मॅरेज? तो रागीट, तीही तेवढीच नटखट. त्याला चिडवण्याचा, छळण्याचा ऑफिशियल हक्क आज मिळालेला. बायको म्हणून थोडा त्रास देणे शास्त्र असतं ते. माझ्याकडे बघून बोला. आवाजातली जरब वाढलेली. अहो, आपलं अरेंज मॅरेज आहे. जिया, आर्या, मम्मीजी, पापाजी, आई, बाबा, प्रकाश सर, भास्कर सर सगळ्यांनी मिळून ठरवलेलं आपलं लग्न. चेहऱ्यावर हसू उमटणार नाही याचा कसोशीने प्रयत्न करत त्याच्याकडे पाहणं, बोलणं प्रचंड कठीण काम. आय डिड नॉट नो की आपण या सगळ्यांनी सांगितलं म्हणून लग्न केलं. चुरगळलेल्या पदराशी खेळत झुकलेल्या तिच्या चेहऱ्याचं बारकाईने निरीक्षण करत होता. मेघा, फिर से मजाक. समझ रहा हूं मैं सब कुछ. हसणं कंट्रोल करता येत नाही तुम्हाला. अँड हमसे होशियारी. आता आपली माणसं जो निर्णय घेतात तो आपल्या भल्यासाठीच असतो ना. मग काय, मीही लग्नाला हो म्हणाले आणि तुम्ही. तिचं निरागस उत्तर, पण हळूच डोळ्यांच्या कोपऱ्यातून त्याला पाहणं. राजीव, खूप जास्त चिडले नाहीत ना? नाहीतर माझं काही खरं नाही. मेघा, ही थट्टा महागात पडेल. सो आपलं प्रेम नाहीये अँड स्टील आपण लग्न केलं. फॅमिली मेंबर्स म्हणाले म्हणून. दॅट्स वाय इट्स अन अरेंज मॅरेज. दिस इज व्हॉट यू आर ट्राईंग टू एक्सप्लेन. त्याच्या स्वरात मिसळलेलं हलकंसं हसू जाणवत होतं तिला. प्रेम असतानाही मान्य न करण्याची तिची मस्करी समजली आहे त्याला. तरीही आपण हसायचं नाही हे निक्षून ठरवलेलं, पण ते नव्हतं जमत. ओठ घट्ट करतच मान डोलावली फक्त. नो प्रॉब्लेम, शादी हो गई, अब प्यार करेंगे. कानाजवळ भुरळ घालणारा स्वर अंती दचकली. काय? त्याच्या बेधडक बोलण्यावर गर्रकन वळून पाहिलंच. तिचा गोंधळलेला चेहरा तो एकाग्रपणे पाहत होता. चेहऱ्यावर आश्चर्यापेक्षा जास्त भीती, आणि ती वाचू पाहत होती त्याच्या डोळ्यातील भाव. राजीव, असे शब्दांचे खेळ करू नका हो. अब प्यार करेंगे म्हणजे काय? काय सुचवताय? मी सहज भेटायला आले आहे. मेघा, रिलॅक्स. जस्ट एन्जॉय दिस मोमेंट. इट्स अ ब्युटिफुल नाईट कॉज यू आर विथ मी. तिच्या गालावर रेंगाळणारी बट कानामागे सारली. त्याच्या डोळ्यातील अमाप प्रेम. तीही गोड हसली. राजीव, तुमची प्रेम व्यक्त करण्याची पद्धतच आगळी वेगळी. या क्षणी ही फक्त माझी सोबत हवी आहे. ना कुठली घाई, ना कुठला हट्ट. खरंच तुम्हाला समजणं कठीणच आहे. तुम्हाला मेहंदी पाहायची होती ना? दोन्ही तळहात स्वतःहूनच त्याच्या समोर धरले आणि तो आश्चर्यचकित. अरे वा मेघा, मैंने पूछे बिना ही. आय थॉट आज तुम्ही मेहंदी दाखवणारच नाही. मैंने हात पकडने की कुछ बदमाशी की तो. भीती वाटते ना? मेहंदी बघण्याचे निमित्त, अजून थोडा वेळ जवळ बसण्याची संधी त्याने गमवावी तरी कशी? उजवा हातच प्रथम बघतील, पटकन नाव सापडेल की झालं काम, ही तिची अपेक्षा. पण त्याने डावा हात हातात घेतला. नजरेने खुणावलं तिने, उजवा हात पहा, पण त्याचं दुर्लक्ष. मुद्दामच. तिची घाई जाणून होता, पण त्याच्याकडे वेळच वेळ होता. निवांत. चष्मा नको का? बेडवर बसताना साईड टेबलवर ठेवलेल्या चष्म्याची आठवण ती करून देत होती. गालात हसू दडवत
खट्याळपणा करणाऱ्या तिच्याकडे गुस्सातच पाहिलं. बार बार याद दिलाना जरूरी है क्या? चष्मा आहे मला. आपकी मेहरबानी. आपके नजरों में शायद बूढ़ा ही हूं मैं. आय कॅन सी दॅट मच. डोंट डिस्टर्ब मी. चिडचिड करतच सुनावलं तिला अन मेहंदीकडे लक्ष वळवलं. हाय, कसले भारी दिसता असे चिडल्यावर, विशेष करून माझ्यावर राग दाखवताना. खोटा खोटा. आणि मेहराजी, तुम्ही मला चष्मा घातलेले जास्त आवडता. तुम्हाला अजून समजलं नाही का बुद्धूजी? चष्मा घालायला का चिडचिड? मी तर पहिल्याच दिवशी सांगितलेलं, मस्त दिसतो आहे. तुमच्या पर्सनॅलिटीला परफेक्ट सूट. आमचे चष्मेश मेहराजी. त्याच्या डाव्या रुंद तळहातात तिचा इवलासा हात, त्याचं नजरेनेच मेहंदीचं निरीक्षण आणि हिचा हसू अडवण्याचा आटोकाट प्रयत्न. मेघा, खूप हसू येत आहे ना? लेट्स सी. बारीकसा मिश्किल कटाक्ष तिच्याकडे टाकत तिच्या अंगठ्याच्या मेहंदीने रंगलेल्या पेरावर ठेवलेलं त्याचं बोट हळूहळू फिरवत तर्जनीकडे, तिथून मध्यमा, आणि ओठ घट्ट करत हिचं हसू बंद. त्याचं बोट अनामिकेवर फिरलं आणि हिच्या उजव्या हाताच्या मुठीत साडी आवळली. करंगळीवरून खाली येत तळ हाताच्या मध्यभागी गोल गोल फिरणाऱ्या बोटासोबत पोटात खोल खोल खड्डा. डोळे मिटले. गच्च. राजीव, हे काय करताय? ही कुठली पद्धत मेहंदी पाहण्याची? असं नका हो करू. का छळताय मला? मी स्वतःहून हातात हात दिला. आता मागे तरी कसा घेणार? आणि मी लाख घेईन, ते थोडेच सोडणार आहेत. बंद डोळ्यांआड डगमगणाऱ्या बाहुल्या पाहत तो खट्याळ हसत होता. मेघा, डर गए ना? माझी थट्टा केली. हम भी आपको यूं ही परेशान करते रहेंगे. ये तो बस शुरुआत है. यहाँ मेरा नाम नहीं है. बोट फिरवायचं थांबलं आणि हिने डोळे उघडत हुश. मी म्हणाले ना, नाहीच आहे. इथे शोधा ना. डोळ्यातल्या कळकळीच्या विनंतीसोबत पुन्हा उजवा हात पुढे. तरीही तो डावा हात सोडेना. आता उलट हातावरच्या मेहंदीचं निरीक्षण. अहो, असं उलट हातावर नाव लिहित नाहीत. अजिजीने समजावत होती. आय डोंट नीड क्लू. मी शोधेन. थोडं हसत, थोडं गंभीर उत्तर. मेहरागिरी, आज लग्न झालं आणि जिद्दी नवरोबा इन ॲक्शन. एंड नाम नहीं भी है तो मैं मेहंदी तो देख ही सकता हूं ना? खांदे उडवतच आव्हान. राजीव, मेहंदीच्या नक्षीचं मीही इतकं बारीक निरीक्षण केलं नाही हो. फूल, पान, वर्तुळ, रेषा, टिंब, हेच सगळं आहे हो. आता तुम्ही मेहंदी डिझाईनवर रिसर्च करणार आहात का? सोडा ना हात. त्याची नजर चुड्या पलीकडे कोपराजवळच्या मेहंदीवर स्थिरावली आणि तिने हात खेचून मागे घेतलाच. बस, इथे नाहीये नाव. मूठ बंद करून हात उशीपाठी लपवला आणि तो खदखदून हसत होता. आय नो, क्योंकि वो वहां है, मेरा नाम. तिचा उजवा हात धरत अंगठ्याजवळील उंचवट्याच्या पानाच्या आकारात दडलेल्या राजीव नावावर त्याने ठेवलेलं बोट. ती थक्क एकवार हाताकडे आणि एकवार त्याच्याकडे गोंधळून पाहत होती. हे कधी, कसं, न बघता शोधलं पण? तिच्या डोळ्यातील प्रश्नांना त्याने झोपाळ्याकडे इशारा करत दिलेलं उत्तर. आप बातें कर रही थी, मी नाव शोधलं. तिचे दोन्ही हात जोडून ओंजळ त्याने हातात घेतली अन गोड हसत तिने फक्त मान डोलावली. मेहराजी, एक क्षणही वाया घालवू नका तुम्ही. मला वाटलं चुड्याशी खेळत आहात आणि नाव आधीच मिळालेलं, तरीही मला त्रास दिला. गोड त्रास. म्हणूनच तुम्हाला दुष्ट म्हणते मी. इट्स ब्युटिफुल. दोन्ही तळहात जोडून न्याहाळत होता. मे आय? मेहंदीचा सुगंध घेण्याची परवानगी आणि तिने नजरेनेच दिलेला होकार, पण मनात धाकधूक. राजीव, फक्त सुगंध हा? मेहंदी काढून घेताना पुष्कळ स्वप्न पाहिली मी, पण इथे तुमच्या बोटांच्या स्पर्शाने पोटात खड्डा पडला. ओठांचा स्पर्श सहन होणारच नाही. खरंच हृदय बंद पडेल हा माझं.
ओंजळीकडे झुकणारा त्याचा चेहरा, तिचा हलकासा आवंढा. नजर उचलत भुवया उडवल्या त्याने. तिचं कसनुसं हसू. त्याने श्वासात गंध भरून घेतला. तिच्या हाताची सूक्ष्म थरथर. बोटांवर जाणवला त्याचा उष्ण श्वास. तिच्या मिटलेल्या डोळ्यांसोबत मुठी बंद. राजीव. त्याने मिश्किल हसत मुठीवर घासलेला नाकाचा शेंडा मोठ्याने हसत तिच्या बोटांना गुदगुल्या केल्या अन लटके रागीट डोळे त्याच्यावर रोखले. बदमाश राजीव, नुसतं घाबरवतात. मला माहीत होतं तुम्ही आज तरी असं काही करणार नाही. तसे खूप संयमी आहात. डोळ्यात फक्त प्रेम आहे माझ्यासाठी. त्याच्या हसण्यात आता तिचंही हसू मिसळलं. मागे सरकत उशीला पाठ टेकवून बसला. त्याने सहजच पुढे केलेला हात नजरेनेच जवळ बोलावलं. तीही पायाची घडी मोडत बसली त्याच्या निकट. हातात हात गुंतलेच. चेहऱ्यावर प्रसन्न हसू. मेरा इनाम कहाँ है? खांद्यानेच तिच्या खांद्याला दिलेला धक्का. हळूच. हवंच आहे का? तिनेही लाडातच विचारलं. डोळे मिचकावतच त्याचा होकार. ती चेहरा उंचावत त्याच्या चेहऱ्याजवळ. आणि यावेळी तो दचकून पाहत होता. व्हॉट आर यू डुईंग? भुवया अकसत घाबरत त्याचा प्रश्न. माझ्याकडे बघू नका ना, तिकडे बघा, काचेबाहेर. निरागस डोळ्यांची विनंती. ओके बायको. मान वळवली. बागेकडे नजर. ती जवळ आली. गालावर तिचा श्वास जाणवता क्षणभर त्याचेही डोळे मिटले. मेघा, ये इतनी सारी हिम्मत सडनली. आई वॉज जोकिंग. कोई जल्दी नहीं है. प्लीज अभी अचानक ऐसे. राजीव. कानात मधाळ तिची हाक. त्याने गर्रकन वळून पाहिलं. विस्फारलेल्या त्याच्या डोळ्यांना तिने डोळे मिचकावतच दिलेलं उत्तर. एकांतात नक्की राजीव म्हणेन हे त्याला दिलेलं वचन. आजपासून शुभारंभ. यू आर क्यूट मिसेस मेहरा. हसत गाल हळूच ओढला तिचा. मेहराजी, तुम्हीही खूप गोड आहात. त्याचं धारदार नाक चिमटीत धरलं. पहिल्यांदाच. मेघा, आजचा दिवस खूप छान होता. पूजा, विधी अँड ऑल मला आवडत नाही. काल रात्री मी रागात बोललो. सॉरी फॉर दॅट. बट तुमच्याबरोबर रिच्युअल्स करणं, एव्हरी रिच्युअलचा स्पेशल इम्पॉर्टन्स, आपलं ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन वेडिंग आवडलं. थँक्स. तुम्ही मला कन्व्हिन्स केलं अँड आजचा दिवस मेमोरेबल झाला. डोळ्यातला प्रामाणिकपणा तिच्या मनाला स्पर्शून गेला. मग तर आभार तुमचे. माझ्या पारंपरिक विधिवत लग्नाचा हट्ट पूर्ण करण्यासाठी, प्रत्येक विधीत मनापासून भाग घेण्यासाठी, आजच्या दिवसातला हरेक क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय करण्यासाठी. राजीव, हा दिवस कधी आयुष्यात येईल? तुमच्यासारख्या विलक्षण व्यक्तीची आयुष्यभरासाठी सोबत मिळेल हे कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं. तुम्ही मला स्वप्न पाहायलाही शिकवलं आणि आपलं स्वप्न सत्यात उतरवलं. थँक्स. आवाज कातर. डोळे पाणावले. त्याचा हात घट्ट धरत सहजच त्याच्या खांद्यावर टेकवलेलं डोकं, मिटलेले डोळे, तिच्या गालावर ओघळणारा आनंदाश्रू टिपत त्याचंही डोकं तिच्या डोक्यावर. डोळे मिटून घेतले. कोसळणाऱ्या पावसात, गडगडणाऱ्या ढगात, भणभणणाऱ्या वाऱ्यातही शांत वाटत होतं. एकमेकांच्या सान्निध्यात, हातात हात, हक्काची साथ, अगणित स्वप्न बंद डोळ्यात. नकळत एकच इच्छा दोघांच्याही मनात. बस आज इतनी सी है दुआ, इस रात की कभी न हो सुबह. किती क्षण सरले, काहीच न कळले. बंद दारा आडून स्वर कानी आले. मम्मा, डॅड, डॅड, मम्मा.